तुमच्याच मित्र पक्षातील काही कार्यकर्ते असो, सोशल मीडियावरचे मेसेजेस असो, काँग्रेसचं यश बघून अशीही प्रतिक्रिया देत आहेत की उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांसाठी जी सहानुभूती महाराष्ट्रात होती त्याचा फायदा काँग्रेसला झाला. बघा, मी 2 दिवसाच्या पहिले पण सांगितलं की मी आता पण तुम्हाला सांगत होतो की महाविकास आघाडी म्हणूनच ही सगळ्यांची ताकद होऊ शकते. सगळ्यांची ताकद एकत्रित झाली, त्याचा फायदा झाला. त्यांना असो, आम्हाला असो, सगळ्यांना झाला. नाही तर कोण कुठं राहिला असतं त्याचं मी आता भविष्य वर्तवत नाही. पण जे गोष्ट कोणाला समजायचं नसेल तो त्यांचा प्रश्न आहे. मी त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणार नाही. मी सगळ्यांचं योगदान आहे असं म्हणणारा कार्यकर्ता, एकट्याचा योगदान आहे असं म्हणणारा मी नाही. त्यामुळे ज्याला कोणाला काही बोलायचं असेल तो त्यांचा प्रश्न आहे. आणि प्रत्येकाला आपल्या नेत्याबद्दलचं कौतुक करावंच लागतं, केलं पाहिजे त्यांनी. त्याला कोणाला विरोध करायचं कारण काय. पण जेव्हा मी महाराष्ट्रात फिरत होतो तेव्हा सगळीकडे पाहत होतो तर सगळ्यांचं योगदान त्याच्यामध्ये आहे. हे मान्य केलंच पाहिजे. नसेल मान्य करायचं तो त्यांचा प्रश्न आहे. नक्कीच. आता पुढची तुमच्या तिघांची एकत्रित बैठक कधी आहे? यश एकत्र कधी सेलिब्रेट करणार आहात? केलं पाहिजे, पण आता बघू. आता सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीत कामात आहेत. आता केंद्रातलं सरकार झालेलं आहे. आता विधानसभेचं अधिवेशनही लागू होणार आहे. त्यावेळेस करतात की त्याच्या पहिले होतं तेव्हा कळेल. त्यामुळे आमची तयारी आहे. तुम्हाला काय वाटतं, विधानसभेत किती जागा मिळणार तुम्हाला? मला असं वाटतं की आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो तर आम्ही 200चा आकडा आरामात पार करू. 200 पार हा नारा पार करू. मला तुम्हाला सांगतो, जे करंट मी महाराष्ट्रातल्या जनतेचा पाहतोय त्याच्यामुळे जनतेचा जो दृष्टिकोन आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. आणि जनतेचं मी जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस पहिले बोलायचो तर सगळे मला हसायचे. पण मला माहित होतं की लोकांमधला नेमकं काय मानस आहे. कारण मी सामान्य लोकांना रोज भेटतो. मी काही बंद कमरेवाला माणूस नाही आहे. त्यामुळे जेव्हा सामान्य लोक जेव्हा भेटतात, मी कुठल्या कार्यक्रमाला गेलो तर मी सामान्य लोकांमध्ये जाऊन मिक्स होतो. त्यामुळे तिथली जी काही परिस्थिती असते, ती लोकांची मानसिकता असते, ते मला कळतं. त्या आधारावर मी बोलत होतो आणि त्या पद्धतीचे रिझल्ट आज आले महाराष्ट्रात. नाहीतर भाजपवाले 45 पारच होते. ते आमचे एक विदर्भातले आहेत बिचारे, त्याला अधिकार किती आहेत मला माहिती नाही, पण ते बोलायचे ते बाहेर 45 पार काय. त्याच्यामुळे मूळ प्रश्न आहे की जनता ही सर्वश्रेष्ठ असते हे प्रत्येकाने समजलं पाहिजे. जनताच ही मालक असते, आम्ही मालक नाही, हे मी समजणार आहोत. आणि जनभावना ह्या प्रत्येकाने समजल्या पाहिजेत आणि जनभावनेच्या आधारावरच निर्णय घेतले पाहिजेत, ही माझी भूमिका आहे. मी तुम्हाला अगदी एका शब्दात तुम्ही उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे. शेवटचा प्रश्न आहे, विरोधक म्हणून एकनाथ शिंदे तुम्हाला ह्या निवडणुकीत तुम्हाला कसे वाटले? एकनाथरावांचा विषू एक अलग आहे. त्यांची निवडणूक लढण्याची स्टाईल वेगळी आहे. ते नाशिकमध्ये त्यांचं दर्शन झालं आपल्याला एअरपोर्टला. त्यामुळे मी त्यांच्यावर फार काही प्रतिक्रिया आता देणार नाही. पण एकनाथराव म्हणजे एक वेगळं कल्चर आहे. त्याच्यामुळे मी त्यांना आज त्याच्यावर काही फार टिप्पणी नाही करणार. अजित पवार? अजित पवारांना बिचारायचं काय झालं तर सगळ्यांनाच दिसत आहे. त्याच्यामुळे ते फार बिचारे कन्फ्यूज मध्ये येतात. देवेंद्र फडणवीस तुमचे मित्र आहे. या सगळ्या याच्यामध्ये देवेंद्रजी आमचे खरं तर माझा मित्र आहेच, पण तो काय झालं की मोदींजीवर फार अवलंबून आहे. आणि मोदीजी जे स्क्रिप्ट देतात तेच माझ्या मित्राला करावं लागतं. नाही केलं तर बिचाराची अडचण होणार. त्याच्यामुळे तो फसला. ते त्यांनी आपलं स्वतःचं स्क्रिप्ट वापरलं असतं देवेंद्रांनी, तर मग त्याला काही ना काही थोडी संधी चांगली मिळाली असते. मित्र म्हणून शरद पवार कसे होते? ते बरोबर होते. त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने बरोबर काम केलं आणि व्यवस्थित. संजय राऊत? आमचे मित्रच आहेत चांगले. ते उद्धव ठाकरे? उद्धवजीच आहेत. बर. नानाभाऊ, आपण आलात 0 आवरमध्ये आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि खरं तर त्याबद्दल धन्यवाद. तुमचं अभिनंदन परत एकदा करते तुमच्या विजयाला घेऊन आणि येणाऱ्या काळासाठी आपण जी काही स्वप्न मांडली त्यासाठी
परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देते. नमस्कार.